नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी झणझणीत मसालेदार अंडा करीची रेसिपी शेअर केलेली आहे। आपण नेहमीच अंड्याची रस्सा भाजी बनवतो किंवा अंडा मसाला करी बनवतो, तीच नेहमीची रेसिपी मी शेअर केलेली आहे। एकदा या माझ्या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। व घरगुती साहित्यामध्ये ही रेसिपी मी तयार केलेली आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर आता सर्वप्रथम इथं मी वाटण तयार करून घेणार आहे। त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत, उभे काप केलेले आहेत। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, त्यानंतर गावरान तीळ घेतलेले आहेत व 2 मध्यम आकाराचे छान पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत व 2 मोठे तुकडे खोबऱ्याचे घ्यायचे आहेत। तर याचे छान पातळ काप करून घ्यायचे आहेत व कोथिंबीरीची देठं घ्यायची आहेत। आपल्याला कोथिंबीरीची पानं यामध्ये वापरायची नाही, नाहीतर भाजीला कलर खूप हिरवट येतो। आता सर्वप्रथम पॅनमध्ये आपण तीळ भाजून घेणार आहोत। तीळ छान आपल्याला खरपूस भाजायचे आहेत। तीळ काढून घेतल्यानंतर आता आपण भाजणार आहोत कांदा। तर कांद्यासाठी अगोदर तेल घालायचं आहे अर्धा चमचा व कांदा आपल्याला खूप डार्क कलर करायचा नाही, हलकासा ब्राऊन रंग करायचा आहे। कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा मीठ। कांदा थोडासा भाजला की साईडला करायचा आहे व याच पॅनमध्ये आपण भाजणार आहोत खोबरं। तर खोबरं आपल्याला छान ब्राऊन रंगावरती भाजायचं आहे, खूप काळं करायचं नाही, ब्राऊन रंगावरतीच भाजायचं आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे। तर खोबरं भाजून झालं, आता हे साईडला करून घेऊया। आता सेम त्याच पॅनमध्ये आपण लसूण, हिरवी मिरची, आलं भाजून घेणार आहोत, म्हणजे याचा उग्र वास भाजीमध्ये येणार नाही व छान डाग येईपर्यंत हे पण आपण भाजून घेणार आहोत। मिरची, लसूण भाजून झालं, आता सेम त्याच पॅनमध्ये आपण टोमॅटो परतून घेणार आहोत। यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे व टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत, भाजीला आंबट चव येत नाही व कलर पण खूप छान येतो। टोमॅटो व कांदा छान खरपूस भाजून झाला आहे। पहा, अशा पद्धतीने वाटण आपल्याला भाजायचं आहे। आता हे साईडला करून घेणार आहोत व त्याच पॅनमध्ये आपण घालणार आहोत काही खडे मसाले। खडे मसाले खूप जास्त घ्यायचे नाहीत। तर पहा, इथं मी 2 इलायची घेतलेल्या आहेत, 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 4 लवंगा व 15 ते 16 काळी मिरी घेतली आहे। काळी मिरी मला आवडते म्हणून मी थोडीशी जास्त घेतली आहे, तुम्ही थोडीशी कमी करू शकता। आता यामध्ये तेल घालायचं आहे व हे पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। भाजल्यानंतर हे थंड करायला ठेवायचं आहे। कोथिंबीरीची देठं घालायची आहेत। आता मी इथं 10 अंडी उकडून घेतलेली आहेत। अंडी तुम्ही किती पण घालू शकता, किती पण म्हणजे 10 ते 12। आता याला काप देऊन घ्यायचे आहेत उभे। काप दिल्यामुळे यामध्ये मसाला आतपर्यंत छान जातो। तर आता सगळ्यात अगोदर आपण तीळ वाटून घेणार आहोत। तीळ छान वाटले जातात अगोदर वाटल्यामुळे व आपण भाजून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे व छान बारीक वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। आता ज्या पॅनमध्ये आपण वाटण भाजलं सेम त्याच पॅनमध्ये मी 1 पळी तेल घातलं आहे व यामध्ये अंडी सोडायची आहेत। अंडी आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, खूप हाय गॅसवरती ठेवू नका, नाहीतर हातावरती तेल उडू शकतं। आता अंडी थोडीशी परतल्यानंतर यावरती घालायची आहे लाल मिरची पावडर, म्हणजेच आपलं काश्मीरी लाल मिरची पावडर। आता त्यानंतर अर्धा चमचा हळद व मीठ मी उकडताना घातलं होतं, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे अर्धा चमचा मीठ घालू शकता। व आता मिरची पावडर व हळद घातल्यानंतर हे परत आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। अगोदर जर मिरची पावडर घातली तर ती करपते। पहा, अंड्यावरती असे डाग येईपर्यंत आपल्याला अंडी शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत। आता साईडला ठेवून देणार आहोत। कढईमध्ये 2.5 ते 3 पळ्या तेल घेतलेलं आहे। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये घालायची आहे मोहरी। मोहरी तडतडली की घालायचं आहे जिरं। जिरं तडतडलं की यामध्ये घालायचं आहे वाटण, सगळं वाटण घालायचं आहे। वाटण घातल्यानंतर आता याला आपण परतून घेणार आहोत चांगलं तेल सुटेपर्यंत। ही स्टेप करणं गरजेची आहे।
यामुळे मसाल्याला म्हणजेच करीला छान चव येते। तर यामध्ये घालायचे आहेत पावडर मसाले, 2 मोठे चमचे धना पावडर, 2 मध्यम आकाराचे चमचे घरगुती काळा मसाला, 1 मोठा चमचा हळद व 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। काश्मीरी मिरचीच वापरा, यामुळे कलर छान येईल। आता हे छान आपण परतून घेणार आहोत। मसाले परतताना करपू नयेत त्यामुळे यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत। पाणी आपल्याला कोमट घ्यायचं आहे सगळ्या रेसिपीमध्ये। तर मसाले परतून झाले, आता यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे, चवीनुसार घालायचं आहे मीठ। तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। छान परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत साखर। साखर घातल्यामुळे याची चव बॅलन्स होते। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कढीपत्ता यामध्ये वापरायचा नाही, चव व्यवस्थित लागत नाही। तर कसुरी मेथी घालायची आहे। कसुरी मेथी घातल्यामुळे भाजीला छान चव येते, नक्की घाला कसुरी मेथी। मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे व आपण शॅलो फ्राय केलेली अंडी यामध्ये घालायची आहेत। आपली नेहमीचीच भाजी आहे, पण ही स्टेप केल्यामुळे छान लागते भाजी। व मी इथं सांगितलेले खडे मसाले वापरा, अतिशय भन्नाट चव लागते। तर आता त्याच पॅनमध्ये मी 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं व आता पाणी यामध्ये घातल्यानंतर याला अर्धवट झाकण ठेवून छान आटवून घ्यायचं आहे। झाकण पूर्ण लावू नका, नाहीतर यावरची तरी निघून जाते। तर आता मी 10 ते 12 मिनिटं छान ही अंडा मसालेदार करी आटवून घेतलेली आहे। तर पहा, छान तयार झाली आपली भाजी, नेहमीचीच पण चवीला जबरदस्त लागते। तयार झाल्यानंतर यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तर या भाजीला कुठलंही महागडं साहित्य लागत नाही, त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।